ससूनच्या दुसऱ्या मजल्यावर 7 शस्त्रक्रिया विभाग आहेत। त्यातील एक शस्त्रक्रिया विभाग बालकांकरता आहे। मात्र आता 7ही शस्त्रक्रिया गृहावर सामान्य शस्त्रक्रिया विभागानं दावा सांगितलेला आहे। त्यामुळे सामान्य शस्त्रक्रिया आणि बालरोग शस्त्रक्रिया या 2 विभागात ओटी वॉर होताना दिसतंय। त्यामुळे 150 बालकांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या रखडलेल्या आहेत। हे ऑपरेशन थिएटर उपलब्ध करून देण्याची मागणी बालरोग विभागानं आता अधिष्ठातांकडे या ठिकाणी केलेली आहे। अमोल, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? एकीकडे ससून रुग्णालयात आपत्कालीन कक्षावर सीसीटीव्हीची नजर ठेवली जाते, काहीतरी स्तुत्य पाऊल उचललं जाते। दुसरीकडे मात्र लहान बाळांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत, कारण ओटीच नाहीयेत, ऑपरेशन थिएटरच नाहीयेत। नक्कीच ससून हे पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं सरकारी रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या दररोज हजारोंच्या संख्येने असते। मात्र आता यामध्ये 150 बालकांच्या शस्त्रक्रिया रखडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याच रुग्णालयामध्ये ओटी वार हे सुरू असलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे बाल शस्त्रक्रिया विभागाचे जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांनी आता अधिष्ठाता आहेत यांच्याकडे सुद्धा धाव घेतलेली आहे। प्रामुख्यानं ससूनच्या दुसऱ्या मजल्यावर आपण पाहिलं तर 7 शस्त्रक्रिया विभाग आहेत, त्याचं नुकतंच नूतनीकरण सुद्धा झालेलं होतं। मात्र त्यातली एक विभाग जो आहे तो शस्त्रक्रिया बालकांसाठी होतं, मात्र आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सामान्य विभाग जो शस्त्रक्रिया करत असतो त्यांनी त्याच्यावर दावा केला आणि त्यामुळे आता या दोघांमध्येच कुठेतरी आपला ओटी वार आहे ते पाहायला मिळते। आता या सगळ्या बदलचा निर्णय आहे तो अधिष्ठाता यांना घ्यायचा आहे आणि त्यामुळे ही ससून मधली जी कोंडी आहे ती सुटून हे जे उपचार करणारे पेशंट आहेत यांच्यावर नियमितपणे उपचार व्हावेत हीच रुग्णांच्या नातेवाईकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।